पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। करी राम कथा गायन तो करती कांता बोले पती लागून आम्ही जन्मुनिया धन्य झालो अयोध्ये माझरी। आमुचा राजा रामचंद्र दया पुढे तुमचे देवेंद्र सकळ प्रजेचे करावया वध करुण्य समुद्र अवतरला। पत्नी त्या ठिकाणी सांगू लागली मालकाला, बाबा या नगरामध्ये आम्ही जन्माला आलो होतो आणि आम्ही असणारं धन्य पावलं होतं, काहीतरी असणारं पूर्वीचं पुण्य होतं आणि म्हणून आम्ही या ठिकाणी धन्य झालो होतो। आमचा राजा असणारा भगवंत रामप्रभू प्रजेचं प्रतिपालन करतात, संपूर्ण जगाचं कल्याण करतात। भगवंताने यासाठी अवतार घेतलेला आहे असं असणार बोलू लागले। इंद्रा समान प्रजा पालन जो का करती दयागण देवा लागी अशक्य जाण अशक्य कर्म केलं देवाची प्राप्ती नाही होणार बाबा। देवाच्या सारखं जर नाही कर्म केलं, अशक्य कर्म म्हणजे कोणतं हो? धर्माच्या विरोधात वागणं, त्याला काही खून करायचं का मारामाऱ्या करायच्यात। ज्यानं असं अशक्य कर्म केलं त्याचं कथन पुढं काय होतं ग्रंथकार सांगू लागले। सागरी तारीले पाषाण वदिला दुष्ट दशानन केले देवाचे बंद मोचन लंका दिदली विभीषणा। काय माझ्या भगवंताने नाही केलं? केलं तर केलं कोणासाठी केलं हो? सागरामध्ये पाषाण तारून लंकेला वानर सैन्य नेल्याच्या नंतर दुष्टाचा संहार केला। रावणासारखा दृष्ट भगवंत रामप्रभूने मारला तर मारला, पुन्हा 33 कोटी देवांचे असणारं बंधन सोडवलं, 9 ग्रहाची बेडी सोडवली आणि सोन्याची लंका विभीषणाला दान दिली। असा असणारा माझा भगवंत आहे। त्या ठिकाणी बोलू लागले। आई सबरा कल्याण गगन राजाधिराज रघुनंदन तू आमचे करी पालन तेल्याने सुखी असो। आणि असा असणारा माझा भगवंत पालन त्या ठिकाणी आमचं करत आहे। राम राज्य चाललेलं आहे आणि याच्यापेक्षा काय सुख पाहिजे? कारण संपूर्ण सुख आम्हाला त्या भगवंताच्या दरबारामध्ये भेटत आहे। कशाला त्याची निंदा करावी, कशाला आम्ही त्याच्या विरुद्ध बोलावं? कारण सर्वस्व करता करविता माझा भगवंत आहे। त्या ठिकाणी सांगू लागले। आई कोणी गंतेची वाणी पती मने तिला गोरी धन्य धन्य तुझ्या वचनी मजा आनंद बहु झाला। आनंद बहु झाला कशामुळे झाला? बायकोचं ऐकलं ना, आपण ऐकत नाही, ऐकलं पाहिजे ना बाबा। पती त्या ठिकाणी बायकोला म्हणू लागला, अगं तुझं इतका वेळ बोलणं ऐकलं, खरंच काय धन्य आहेस तू, काय तुझा अभ्यास आहे, किती असणार आम्हाला सांगितलंच, तू तर धन्य झालीस। अगं तुझं बोलणं ऐकून मी सुद्धा धन्य झालो। असं असणार त्या ठिकाणी दोघांचा संवाद चालू लागला। श्रीरामाचे अगाध गुण हा मानव नव्हेची जाण साक्षात ब्रह्म सनातन भक्ताला अवतरला। कशासाठी आला हो? भक्तासाठी त्यांनी अवतार घेतलेला आहे। ग्रंथकार सांगतात बाबा हा मानवाचा नवे अवतार। अहो हा मानवाचा अवतारच नाही, पण तुम्हा भक्तांचा उद्धार करण्यासाठी देवाने अवतार घेतलेला आहे। असं असणार त्या ठिकाणी बोलू लागले। रामाचा गाथा
उत्पन्न करता सकल सृष्टी प्रतिपालिता विच्या मात्रे संहार करिता दुजा नसे याविने तुझा नाहीच करता तर विता माझा भगवंत आहे, कारण सगळ्याचा उत्पन्न करता माझा भगवंत आहे. त्याचे आम्ही तुम्ही लेकरे आहात, त्यानं आम्हाला तुम्हाला निर्माण केलेला आहे. नवे असणारा सर्वांचं प्रतिपालन करणाराही माझा भगवंत राम प्रभूच आहे. एवढंच नाही ग्रंथकार म्हणले बाबा, ज्याला ज्याला इच्छा मरण आहे त्याचं त्याच्या इच्छेप्रमाणे मरण मागणारा देणारा तोही माझा भगवंत राम प्रभूच आहे. ग्रंथकार सांगू लागले, आम्ही आसो धन्य धन्य म्हणून पावलो ये स्थान ब्रह्मादिका दुर्लभ दर्शन ते सर्वदा आम्हा होय. आम्हाला भेटलंय, अहो ब्रह्मादिकांना नाही भेटलं ना. वैकुंठी तो आयुष्य नाही, कवल काही कार्याचे काय आमची प्राप्ती असलो. भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तर परम भाग्याची संपत्ती. काहीतरी आमचं भाग्य होतं म्हणून आम्हाला तो भगवंताच्या दरबारामध्ये नगरामध्ये असणारा जन्म भेटला. अहो देवादिकांना त्याचं दर्शन नाही झालं. कित्येक जण त्याला पाहण्यासाठी गेले, शक्तीमध्ये ओढ प्रसंग येतो, त्यांना नाही भेटला. पण आमचं काहीतरी पुण्य होतं म्हणून आम्हाला त्याची प्राप्ती झाली. त्या ठिकाणी सांगू लागले, ऐसे बदती परस्पर ते ऐके दूत बाहेर तव दुजिया ग्रही राम हेर गेला श्रवण करावया. आणि एवढं लोकांचं बोलणं चालू होतं. रामाचे दूत ऐकायला येत. कथा कोणाची आहे? रामाची. ऐकायला कोण? रामाचे दूत. आणि ऐकणाऱ्याला लई पुण्य आहे. कथेमध्ये गोड वर्णन सांगतात बाबा. आणि त्या ठिकाणी सगळं ऐकल्याच्या नंतर पुन्हा पुढे गेले ऐकायला. कशाला ऐकायचं होतं? फक्त कथा श्रवण माझ्या भगवंताची करायची होती. पुढील घरला गेल्याच्या नंतर काय काय ऐकू लागले? ग्रंथकार सांगू लागले, येते कांतानी पती उभयंता दूत खेळती तया माझी पती प्रती जिंकिती झाली ते नारी. आणि दुसऱ्या घरला गेल्याच्या नंतर पाहिलं दोघं पती पत्नी त्या ठिकाणी खेळ खेळू लागले. पण खेळामध्ये म्हणले काय होऊ लागलं? बायकोचा विजय होऊ लागला ना. नवऱ्याला विजयीच होता येणं गेलं. हार असणारा पडू लागला त्याचा आणि बायको विजयी होऊ लागली. का होत असल? ग्रंथकार सांगू लागले, पती सदेवनी आलिंगना म्हणे मी जिंकिले आपणा लागून तव करुणी हास्य वदन पती बोले ती येते. आणि मग बायकोला सांगायचं, नवऱ्याला आलिंगन देऊन सांगायचं, मालक पाहिलं का नारी शक्तीमध्ये किती सामर्थ्य आहे, नारी शक्तीमध्ये किती ताकद आहे. आज म्हणले आमच्या लाडक्या बहिणीचा विजय झाला, तुम्हाला नाही जिंकता आलं. एवढं त्या ठिकाणी बहिणीनं बोलल्याच्या नंतर पतीनं ऐकलं. ऐकल्याच्या नंतर तो काय बोलू लागला? ग्रंथकार सांगतात, मद जिंकिले मनसी परी सत्य वदसी मी सर्वदा रामस्मरणासी करीतो जाना भक्तीने. ऐक बाबा ऐक, तू मला जिंकलंस हे बोलायलीस, हे खरं बोलायलीस ना. पण मी कोणाचा भक्त आहे? त्या भगवंत राम प्रभूचा भक्त आहे. आणि माझ्या मुखामध्ये सदैव त्या भगवंताचं नामस्मरण आहे. मग त्याच्या नामस्मरणावर विजय पाहणं शक्य नाही. हे तू बोलायलीस हे योग्य नाही. त्या ठिकाणी सांगू लागले, देवी करोनी रामस्मरण जिंकिले दैत्याला गुण तैसाची मी जिंकिलं तुझा लागी सर्वदा. अरे मला जिंकायला अवघड नाही. देवादिकांनी त्या भगवंताचं नाम
नामस्मरण केलं, अनेक प्रकारच्या दैत्यावरती त्या ठिकाणी विजय भेटला. काही नामस्मरण होतं, भक्त प्रल्हादाने नामस्मरण केलं, हिरण्यकशिपू सारख्यावर विजय मिळवला, असे अनेक वर्णन सांगता येतील. तो म्हणला मग मी काय करायलो, नामस्मरणच करायलो ना, मग मला ह्या नामस्मरणाच्या सामर्थ्यावरती तुला जिंकणं अवघड नाही, कारण एवढी माझ्या भगवंताच्या रामनामामध्ये ताकद आहे. त्या ठिकाणी सांगू लागले, रामनामी झाला रथ तयासी जिंकदा कोण समर्थ, तुझ लागी दावी तो प्रचित, आता उशीर कासया. अरे उशीरच नाही ना, जो रामनामामध्ये रथ झाला त्याच्यावर विजय पावणं शक्यच नाही ना कोणाला. कोण झालता व्रत, माझ्या हनुमंतराय रामनामामध्ये रथ होते. काय करायचं, सदैव त्या भगवंताचं नामस्मरण, दिन रजनी हाची रंदान, गोविंदाचे पोवाडे, आम्हाला दुसरं काहीच नको. तुकोबारावी सांगतात. आम्ही काय केलं तर त्या भगवंताचे पोवाडे गायले, शिंक जांभळी खोकला अवघाची वेळ वाया गेला. याच्या व्यतिरिक्त आम्ही देवा दुसरं नाव घेतलं नाही. आणि तो त्या ठिकाणी पत्नीला सांगू लागला, अगं ज्यानं नित्य त्या भगवंताचं नामस्मरण केलं, असा एकही नाही की तो हारला, तो असणारा विजयी झालेला आहे. आता तुला कथन सांगतो. ग्रंथकार सांगू लागले, पुन्हा दूध खेळता जाणा, त्रेशी जिंकिले दल तक्षणा, मजवदे येते. दोघांचं एवढं भाषण झालं. बायको म्हणली लई शांतपणा सांगू नका, बस झालं मालक, मी नाही ऐकत. मग खेळत म्हणला एकदा पुन्हा दोघांमध्ये डाव सुरू झाला. माझ्या भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये होतं, ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण नाही, ज्याला गर्व आला, ज्याला मीपण आला, त्याला झुकावं लागतं. नित्य असणारे नामस्मरण मुखामध्ये असल्यामुळं पुन्हा डाव खेळण्यात आला. खेळल्याच्या नंतर त्याचा विजय झाला. झाल्याच्या नंतर काय झालं, माझे वचन सत्य झाले, म्या तुझशी जिंकिले, ते रामस्मरण करीते वहिले, ते जिंकिती भवासी. भवावर विजय पावण्याच्या ठिकाणी अवघड जाणार नाही, कारण मी जे बोललो होतो ते माझं वचन खरं झालं. मी त्या राम नामावरती तुझ्यावर विजय मिळवला. एवढंच नाही, ग्रंथकार म्हणले बाबा ज्याच्या मुखामध्ये नित्य नामस्मरण आहे त्याने या त्रिभुवनावरती विजय पावलेला आहे. कारण त्याला या त्रिभुवनामध्ये विजय पावणं अवघड होणार नाही, कारण राम नामाचं टॉनिक असल्यावर रोग येत नाही. असं असणारं त्या भगवंताचं राम नाम आमच्या मुखामध्ये असल्यामुळं आम्ही त्रिभुवनामध्ये विजय पावलेला आहे. ग्रंथकार सांगू लागले, परिकृती करुण देवनिया लिंगन मंचकी शयन केले. एवढं दोघांचं परस्परांमध्ये बोलणं झालं. पत्नीला पटलं. खरंच म्हणली तुमच्या भगवंताच्या राम नामामध्ये सामर्थ्य आहे. दोघांनी आलिंगन दिलं. दिल्याच्या नंतर पाहुनिया दूता झाला जाता झाला पुढे तोरिता, श्रीरामाची स्तुती करीत सकळ जन देखिले. एवढं त्या ठिकाणी दूतांनी पाहिलं. पाहिल्याच्या नंतर दूतांनाही आनंद झाला. दूत मनामध्ये विचार करू लागले, एकमेकांना बोलू लागले, म्हणजे किती गाव हिंडावं. प्रत्येक घरी गेलं तर प्रत्येक घरामध्ये एकच कार्य चालू आहे की माझ्या भगवंताची स्तुती व्हायली. दोघांना त्या ठिकाणी आनंद झाला. झाल्याच्या नंतर एक दूत रजकग्राही जो जावोनिया पाही, तव तो स्त्रियेसी मने न राही, मम ग्राही क्षणयक. आणि त्यावेळेस एक रामाचा दूत गेला, दुसऱ्या घरी गेला. आता प्रत्येक गलीत शिरामध्ये एकदाच सगळे फिरू नका, गाव गाव होईल. एक दूत असणारा त्या घराकडे गेल्याच्या नंतर दोन पती पत्नींचा संवाद चालू होता. आणि दोन पती पत्नीचा संवाद चालू असताना त्यावेळेस ग्रंथकार सांगतात काय काय ऐकायला भेटू लागलं. पुढे सांगू लागले, परग्राही राणे तुझं आवडे, तरी न यावे मज पुढे, ऐसे वदोनी
लोकडे मारी पेशी धबधबा. आणि त्यावेळेस पाहिलं बाबा जाऊन दोघांमध्ये असणारं भांडण चालू होतं. नवरा असणारा पत्नीला त्या ठिकाणी पत्नीला म्हणू लागला, तू जर अशी दुसऱ्याच्या घराकडे जाणार असेल आणि माझ्या घरला येणार असेल तर हे मला चालणार नाही, अधर्म मला नाही चालणार, मी धर्माप्रमाणे वागणार आहे. एवढं बोलायचं, तिला असणार मारायचा, बद मारू लागला. हे दूतांनी पाहिल्याच्या नंतर पाहो निरजक माता मने पुत्रा ऐक आता, आपल्या ग्रही आली असता का ती जशी मारीशी. आणि त्यावेळेस माईनं पाहिलं, तिच्या सासूनं पाहिलं. सासू असणारी आपल्या मुलाला म्हणू लागली, बाळा जाऊ दे ना बाबा, आली ना आज आपल्या घरी, लक्ष्मी असणारी लक्ष्मीच्या पावलानं आपल्या घरी आल्याच्या नंतर तिचा सन्मान करावा, तिला मारू नाही बाबा, का मारत आहेस असं असणार. त्या ठिकाणी बोलू लागली, हिचा अपराध नसे किंचित निरपराधी असे सत्य, मारावे हे नसे उचित तुझ लागी या वेळे. अरे वेळ तर पाय ना बाबा, मध्य वेळ झालेली आहे रात्रीची आणि हिचा अपराध नाही, निरपराधी आहे रे बाबा ही. आणि जरी याचा अपराध असेल तर माणसानं विचारावं, बोलावं. मारणं योग्य नाही ना, आणि मारण्याची वेळही नाही ना, का तू असा अपराध करत आहेस. त्या ठिकाणी बोलू लागली, अन्यायाईनं त्याग करेचे तरी तूची अपराधी होशी, विश्वर दंडील तुझशी ऐक वचन माझे. ऐक बाबा, ऐक माझं वचन ऐक. अन्याय परी तू अपराध करशील, माणसानं दंड द्यावा, समोरच्याला सजा द्यावी, शिक्षा द्यावी. कवा त्याचा अपराध असेल तर द्यानं, आणि त्याचा अपराध नसताना जर तुम्ही त्याला शिक्षा दिली तर याचे कर्माचे भोग तुला भोगावे लागतील बाबा. केलेलं कर्म चुकत नाही, हे माझं वचन आहे. त्या ठिकाणी बोलू लागली, कोणी मातेशी म्हणे ऐक वचनाशी, ऐसे नसोसे मजशी, स्त्री लंपट मी नव्हे. माईचं म्हणणं ऐकलं. ऐकल्याच्या नंतर त्याने सांगितलं, आई अरे हे मला सहन होणार नाही. आपली बायको आपल्या घराच्या बाहेर राहते आणि मग घरात येते, मला हे सहन होणार नाही बाबा. मी स्त्री लंपट नाही, मला हे चालणार नाही असं असणार. त्या ठिकाणी बोलू लागले, लोकांची वस्त्रे धुवून निर्मळ करीतो रात्रंदिना, ऐशा माते हे लांछन नसावे जान कदापि. अरे हे कधी असणार, डोक्यावर पाप माणसाच्या नसावं. लोकांचे वस्त्र त्या ठिकाणी धुवून आपण त्या ठिकाणी निर्मळ करतो, एवढं आपला चांगला धंदा आहे. आणि मग हे डाग जर आपल्या कपाळावरती लागला, कुठं धुतल्या जाईल, नाही जाणार. म्हणून हे मला पटत नाही. त्या ठिकाणी सांगू लागले, रावणे नेले सीतेशी, राघवे आणली ग्रहासी, तैसे न सोया माशी, थोराशी साजे ही गोष्ट. ऐक ऐक माती ऐक. अरे काय झालंय तुला सांगायची गरज नाही. मोठ्याच कसंही चालतंय, केव्हाही जमतंय, पावसाळ्यातही लग्न होतंय, आपल्याला चालत नाही. अगं त्या रामाचंच पाहिलं, रावणानं सीता घेऊन गेला, 6 महिने अशोक वाटिकेमध्ये ठेवली आणि ठेवल्याच्या नंतर लाज नाही वाटली म्हणले,
तशी सीता त्या रामाने घरला आणली. मोठ्याचं काही चालतंय पण हे माझ्या सोबत चालणार नाही त्या ठिकाणी सांगू लागले. राय जरी अन्याय केला तरी न्यायाची पाहिजे मानिला. हरी विश्वर त्याला शिक्षा करील निश्चय. अरे बाबा निश्चयच असणारा माझा भगवंत शिक्षा करील याच्यात व्हायला काही शंकाच नाही. पण न्याय पाहिजे ना. मी जर अन्याय केला असेल तर मला न्याय पाहिजे ना. तू म्हणतेस ना हिला का मारलं अपराधी नसताना. मग मी अपराध नाही केला आणि केला असेल तर माझा भगवंत मला शिक्षा करेल ना. कारण मी अपराध नाही केला मला हे पटणार नाही म्हणून मी या ठिकाणी हिला मारलेला आहे. त्या ठिकाणी सांगू लागले. नगराची जावणी मी जी स्त्री राहिली निशंकपणी येशी मी आपल्या सदनी येऊन देई सर्वता. आणि ऐक बाबा माईला सांगू लागला माय अगं जी स्त्री असणारी आपलं घर सोडून दुसऱ्याच्या घरामध्ये जाऊन राहते आणि पुन्हा आपल्या घराला वापस येते हे मला नाही चालणार. माझ्या पुढे हे नाटक नाही चालणार. कोणाला बोलायचं होतं तर रामाविषयी बोलायचं होतं ना. माईला सांगू लागला माय हे माझ्यापाशी चालणार नाही. त्या ठिकाणी सांगू लागले. ऐसे ऐको या वचन दूत झाला क्रोधायमान. मने हार जक दुर्जन यासी शिक्षा करावी आता. एवढं बोलणं त्या ठिकाणी रामाच्या दूताने ऐकलं. ऐकल्याच्या नंतर राग आला हो. इतका वेळ फिरलो तर कोणीच रामाच्या विरोधात बोलायला तयार नाही. पण हा असणारा रजब धोबी माझ्या भगवंताच्या विरोधात बोलायला राजाच्या विरोधात बोलायला जो याला जगवायला त्याच्या विरोधात बोलायला राग आला. राग आल्याच्या नंतर मनामध्ये विचार करू लागला बाबा याला आताच्या आता शिक्षा केल्याशिवाय मी राहणार नाही असा असणार बोलू लागला. आईशा पानोन्या मानसी पाहे जावया मरावयासी तव स्मरली रामाज्ञा तयासी की कवनासी न मारावे. एवढं ऐकलं त्याच्यानंतर मनामध्ये विचार केला की आत्ताच्या आत्ता जाऊन याला मी दंडित करतो मारल्याशिवाय राहणार नाही. एवढा निश्चय केला मारण्यासाठी धावणार. तेवढ्या वेळामध्ये आठवलं की बाबा माझ्या भगवंताने सांगितलेलं आहे कोणावर अन्याय करायचा नाही कोणाला मारायचं नाही. असं ज्या वेळेस आठवलं आठवल्याच्या नंतर विवेक करून क्रोधाचे केले शांत बना. मग चालीला परतोन आपुल्या स्थाने जावया. एवढं भगवंताचं मनामध्ये ऐकलं आठवलं. आठवल्याच्या नंतर आलेला राग त्या ठिकाणी शांत केला. म्हणलं राग काही कामाचा नाही. राग राग काही केल्यावर म्हणला मग भोगावं लागतंय. एवढा मनामध्ये विचार केला. शांत असणारा झाला आणि शांत झाल्याच्या नंतर आपल्या घरला चालत असताना तुझे पाचा जन मार्गी भेटले तया लागुनी एकमेकाशी वर्तमान पुसती जन वदती ते. आणि मग त्या ठिकाणी त्या गल्लीतून तो बाहेर निघाला. दुसऱ्या गल्लीतून दुसरा गुप्तहेर तिसऱ्या गल्लीतून तिसरा असे एक 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 चौकामध्ये येऊन जमा झाले. झाल्याच्या नंतर प्रत्येकाने विचारायला सुरुवात केली. कोणत्या गल्लीतून? वरच्या. काय होतं म्हणजे अवस्था बरं आहे ना घुसखोरी नाही ना म्हणजे काही नाही. एकमेकांचा संवाद चालू झाला. झाल्याच्या नंतर रामासी निंदिले हे पाचाशी तेने कथिले ऐकोनी आचार्य मानिले तया दुती ते दवा. आणि त्यावेळेस त्याने सांगायला सुरुवात केली बाबा सगळं चांगलं ऐकलं पण एक घर वाईट आहे म्हणले एक घर
त्या धोब्यानं माझ्या भगवंताची निंदा केली, त्यानं नाही नाही ते माझ्या भगवंताला बोललेलं आहे एवढं सांगितल्यानंतर बोलती तयाशी हे श्रुत न करी रामाशी, क्रोध येईल तया मानसी, ते ज्ञानार्थ होईल. आणि मग दूतांनी एकमेकाला सांगायला सुरुवात केली, बाबा ऐकलंच ना, मग ह्या कानानं ऐक आणि ह्या कानानं सोडून दे, कारण राम राज्य सुखानं चालू आहे, आपला राजाही चांगला आहे. आणि हे जर आपण त्या भगवंताला जाऊन सांगितलं तर राग येईल बाबा, आणि देवाला राग आल्याच्या नंतर कोण शांत करेल, विपरीत होईल. म्हणून बाबा ते काहीच घडलेला प्रकार तू भगवंताला सांगू नको असा स्नर बोलू लागले. ऐसा विचार करो निमनी, आपुलाल्या स्थानी जाऊनी, निद्रा घेतली साही जणी, प्रातःकाळ पर्यंत. आणि असा विचार त्यांनी प्रत्येकाने केला की आपण रामाला काय सांगायचं, आपल्या गावामध्ये भगवंता फक्त तुमचंच नामस्मरण चालतं, सगळीकडे आनंद आहे, राम राज्य सुखाने चालू आहे, प्रत्येक जण तुमचं वर्णन करतो असा निश्चय केला. 6 जण असणारे आपापल्या घरला गेल्याच्या नंतर सकाळी भेट होणार होती. पुढील कथन ग्रंथकार सांगू लागले. ऐसे कथानक वर्तले शेषे वाचायना कथियले, तेची श्रोतया निवेदिले, विस्तारणी यथामती असणारा विस्तार त्या ठिकाणी मी केला. ग्रंथकार सांगतात बाबा, जे जे कथन त्या ठिकाणी झालं, जे जे माझ्या बुद्धीने मला त्या ठिकाणी लिहिण्यास सांगितलं, ते मी त्या ठिकाणी श्रोते मंडळी तुमच्यासाठी लिहिलं. कारण माझ्या बुद्धीला जे सोचलं तेच असणार तुमच्या सर्वनामध्ये आलं. ग्रंथकार सांगू लागले. पुढीला द्यायचा राजे बोलोनिया सवेशी, राम पुसतील व्रतांताशे, हे कथानक होईल. ग्रंथकार त्या ठिकाणी सांगू लागले बाबा, हा अध्यायाचा या ठिकाणी शेवट सांगता होणार आहे, पण उद्याच्या अध्यायामध्ये भगवंत रामप्रभू सकाळी ज्यावेळेस राम राज्याचा दरबार भरल्याच्या नंतर त्या गुप्तहेरांना बोलवतील, बोलवल्याच्या नंतर विचारतील काय आपण रात्रभर ऐकलं, काय नगरामध्ये चालू आहे, हे संपूर्ण तुम्हाला उद्याच्या अध्यायामध्ये ऐकायला भेटणार आहे. रामाश्वमेध ग्रंथ पावन ऐकता होय समाधान, श्रीराम कृपाळू होऊन भवसागरी तारिल. बाबा हा असणारा ग्रंथ राम अश्वमेध ग्रंथ पतित पावन असणार आहे. आणि हा ऐकल्याच्या नंतर, याचं श्रवण केल्याच्या नंतर काय होतं, कथा ऐकल्याच्या नंतर काय होतं, कथा परिसता रामायण पूर्वज उद्धरती जाण, त्या पूर्वजाचे नवल कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती. एवढं सामर्थ्य माझ्या भगवंताच्या ग्रंथामध्ये आहे. ग्रंथकार म्हणले त्या भगवंताचं तुम्ही श्रवण केल्याच्या नंतर काय होईल हो, या भवसागरामधून तारून जाण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येईल. अशी असणारी सुंदर माझ्या भगवंताची कथा आहे. आणि ती ग्रंथकार म्हणले मी तुमच्यासाठी सादर केली. झालेली सेवा जी काही धावत्या वेगामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, नवीन असल्यामुळं माझ्या भगवंतानं मला जी जी बुद्धी दिली ती सांगण्याचा प्रयत्न केला. जे चांगलं वाटलं असेल ते असणार आपण आपल्या जीवनामध्ये उपयोगात आणावं. जे काही धावत्या वेगामध्ये बोलता बोलता माझ्या हातच्यानं गलत शब्द गेला असेल, काही चुकला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष म्हणून माझं मला वापस द्यावं. झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतराय तुम्हाला जमलेल्या सर्व श्रोते मंडळीच्या पायावरती चरणावरती नतमस्तक होऊन या ठिकाणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम.